महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा वारसा याचे दाखले जगभरात गेलेली मराठी माणसं जिथे तिथे देत असतात। याच वारकरी संप्रदायाबद्दल शरद पवारांनी केलेल्या भाष्याची मोठी चर्चा रंगली आहे। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोक आणि धर्मांध शक्तींनी घुसखोरी केल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय। वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचा आक्षेप त्यांचा आहे। संपूर्ण वारकरी संप्रदायात सध्या 41 लोक असे आहेत जे पुरोगामी भूमिका मांडतात असं शरद पवार यांचं म्हणणं आहे। महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांनी लेख लिहिला, त्यामध्ये त्यांनी याबाबत भाष्य केलंय। साहजिक यामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय। शरद पवार धर्माच्या नावानं राजकारण करत असल्याचा जुना आरोप पुन्हा पुन्हा केला जातोय आणि तो होणारच होता। पण यातल्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत। एक म्हणजे स्वतःला वारकरी म्हणवणारे, कीर्तनकार म्हणवणारे आणि त्यातही आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य करणारे अनेक लोक आहेत, हे नाकारून चालणार नाही। पण म्हणून वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध लोक भरल्याचा आवेश आणणारं धर्मांध लोक असल्याचा आवेश आणणारं लेखनही कितपत योग्य हाही प्रश्नच आहे। त्यामुळे शरद पवारांचे आक्षेप किती खरे मानायचे, किती खोटे मानायचे हा चर्चेचा विषय आहे। 4-2 लोकांमुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय बदनाम होतोय का? वारकरी संप्रदायाने यासाठी काय करायला हवं, या सगळ्याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत ज्ञानेश्वर बंडगर, स्वतः कीर्तनकार आहेत, वारकरी आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर आहेत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी याच्यावरती राजकीय प्रतिक्रिया काय आल्यात आपण बघूया। राजकीय लोक आणि राजकीय पक्ष व त्या राजकीय पक्षाला ताकद देणाऱ्या काही संघटना, त्या संघटनातली काही लोक जी प्रतिगामी विचाराची आहे ते मात्र वारकरी संप्रदाय व त्या परिसरामध्ये संक्रमण करत आहेत, हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। वारकरी संप्रदायावर सुद्धा हल्ला करणारे आणि लाठीचार्ज करणारे हेच ते त्या ठिकाणी लोक आहेत जे आज पवार साहेबांवर त्या ठिकाणी टीका करत आहेत। त्यामुळे पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ही खरी वस्तुस्थिती आज आहे। वारकरी संप्रदाय तिथे असणारे सामान्य वारकरी हे अजूनपर्यंत संतांच्या विचाराचे आहेत, पण त्या विचारावर अतिक्रमण नाहीतर संक्रमण करण्याचा प्रयत्न हा कुठेतरी प्रतिगामी नाहीतर मनुवाद पुढे घेऊन जाणाऱ्या विचाराच्या लोक करतायत, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चालला आहे तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा आहे प्रकार। त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये आणि त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार सुद्धा नाही। आणि मी सुरुवातीलाच विनायक आंबेकर यांच्याकडे जाते। आंबेकरजी, भाजप या वक्तव्याकडे कसं बघताय? शरद पवार हे कायम आयुष्यभर जात, पंथ आणि धर्म याच्यावरून फोडाफोडीचं राजकारण करत आलेले आहेत। आता आयुष्याच्या आपल्या उतार वयामध्ये त्यांना अनेक गोष्टींचे पश्चाताप होत आहेत। जसं की 1999 साली सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा त्यांनी काढला होता आणि त्यावरून वेगळा पक्ष काढला। 27 वर्षांनी 2026 साली त्यांना त्याच्याबद्दल पश्चाताप झाला। त्यांना आजच्याही त्यांच्या विधानाबद्दल आज ना उद्या पश्चाताप होईल अशी मला खात्री आहे, कारण वारकरी संप्रदायासाठी ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी काहीही केलेलं नाही। त्या उलट ज्या वेळेला एनडीए आणि भाजप सरकार आलं तेव्हापासून वारकरी संप्रदायाची जेवढी सेवा करता येईल तेवढी या दोन्ही सरकारांनी केलेली आहे। ज्याच्यामध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, 2022 साली संत तुकारामांची नवीन जी काही पादुका समाधी होती त्याच्यावरचं उद्घाटन माननीय नरेंद्र मोदींनी येऊन केलं। यावर्षी या बजेटमध्ये प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देणं, अशा 20,000 दिंड्यांना हे भाजपचं सरकार, माननीय देवेंद्रजींचं सरकार ही
मदत करते हे सगळं न पाहवल्याने आता आपण काही जे करू शकलो नाही त्याचा दोष कशावर तरी फोडायचा म्हणून अशा प्रकारची फोडाफोडी करणारी विधानं करणं एवढाच त्याचा अर्थ आहे. शरद पवार आज जे सांगतायत की मी याच्यावरती काहीतरी करणार आहे, त्यांचा पक्ष ज्यांना वाचवता येत नाही ते याच्यावरती काहीतरी करतील, हा हास्यास्पद त्यांचा आत्मविश्वास आहे. याच्यातून काही होणार नाही. फक्त त्यांच्या मनातली जी खंत आहे आपण काही करू शकलो नाही आयुष्यभर वारकऱ्यांसाठी ही त्यांनी व्यक्त केली असं माझं स्पष्ट मत आहे. बर, हनुमंत पवार, काँग्रेस कसं बघतं या सगळ्याकडे? शरद पवार साहेबांनी कुठल्या परिप्रेक्ष्यामध्ये हे विधान केलं हे मी वाचलेलं नाही, तुमच्या माध्यमातून मला माहित झालं. वारकऱ्यांमध्ये असं काही पर्सेंटेज वाईज कोणत्या विचारधारेचे कोण असं कुणी शोधलेलं नाही, असा काही सर्वे झालेला नाही आणि तसे वारकरी हे मोजताही येणारे नाहीत या मताचा मी व्यक्तिगत आहे. काँग्रेस पक्ष म्हणून वारकरी विचारांशी आम्ही प्रामाणिक राहण्याची, संविधानामधल्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची आमची बांधिलकी असते. ज्ञानेश्वर महाराजांनी अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका म्हणले किंवा भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे म्हणले, ती आम्ही राजकीय विचारसरणी म्हणून आम्ही स्वीकारतो. संत तुकाराम महाराजांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणले. भेदाभेद करायचे नाहीत ही वारकऱ्यांची शिकवण आहे, मराठी साधू संतांची शिकवण आहे. वारकरी संप्रदाय, भागवत धर्म हे 700 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये रुजलेला आहे. त्याची एक विशिष्ट ठेव आहे. सनातनी धर्माच्या विरोधामध्ये, पोथी पंडितांच्या विरोधामध्ये, धर्मांधांच्या विरोधामध्ये किंवा मंत्रतंत्राच्या विरोधामध्ये हा संप्रदाय उभा राहिलेला आहे. संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराजांपासून, जनाबाईपासून संत सोयराबाई पर्यंत, चोखामेळा ते संत गोरोबा काका नरहरी सोनार ही 18 पगड जातीची मंडळी ज्यावेळेस चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकत्र आली त्यावेळेस भागवत धर्म उभा राहिलेला आहे. तो धर्म कट्टरतेच्या विरोधात होता, तो धर्म धर्मांधतेच्या विरोधामध्ये उभा राहिलेला आहे. त्याचं काही एक तत्वज्ञान आहे जे ग्रंथामध्ये आहे, गाथेमध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे, एकनाथी भागवतामध्ये, अभंगामध्ये आहे. आताचे राजकारणी ज्याला आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणतो किंवा महायुती म्हणतो, यांनी वारकऱ्यांची बाजू घेऊन, वारकऱ्यांचा कळवळा घेऊन ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत त्या केलेल्या नाहीयेत. आम्ही रस्ते बांधले, आम्ही पालखी मार्ग केला, हे तुम्ही सांगू नका. इंग्रजांपासून, औरंगजेबांपासून ते त्याच्या आधीच्या विजापूरच्या आदिलशापासून ते आता लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यापर्यंत वारकरी त्यांची वारी हा त्याच्या पद्धतीनं करत आलेला आहे. त्याची एक शिस्त आहे, त्याचा इतिहास आहे, त्याची परंपरा आहे, आहे. वारकऱ्यांनी राजकारण करावं का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला वारकऱ्यांचं मार्गदर्शन होतच होतं. समतेच्या चळवळीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजींच्या चळवळीमध्ये वारकऱ्यांचं काही एक म्हणणं होतच होतं. समतेचा विचार वारकऱ्यांनीच दिलेला आहे. जी लोक भेदाभेद करतात, जी लोक दंगली करतात, जी लोक हिंसा सांगतात, त्या राजकीय पक्षांनी माणसामध्ये माणूस ठेवला नाही. महाराष्ट्रामध्ये इतकं वातावरण दूषित केलं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या लोकांनी वारकरी तत्वज्ञानावर आणि वारकऱ्यांवर बोलू नये. त्यांना शक्य असेल तर वारकऱ्यांमध्ये सनातनी विचाराचा, वारकऱ्यांमध्ये शरद पवार यांनी जे विचार मांडलेले आहेत त्याच्याशी काँग्रेस सहमत आहे, काँग्रेसला ते पटत नाहीयेत की त्याचा काही वेगळा अन्वयार्थ काँग्रेस काढताय? मी अन्वयार्थच सांगितला की वारकऱ्यांमध्ये कोणी किती विचाराचं पर्सेंटेज काढणे असं खरं म्हणजे असू शकत नाही. पवारसाहेब कुठल्या परिप्रेक्ष्यामध्ये बोलले ते अभ्यासावं लागेल, बघावं लागेल. पण 60% विचारांचे सनातनी आणि 40% वारकरी असं असू शकत नाही. वारकरी हा एक वेगळा विचार आहे. वारकऱ्यांना नीट कळतं की कोण्या राजकीय पक्षाच्या जवळ किती जायचं, किती नाही जायचं. तुम्ही सुरुवातीला प्रास्ताविकात सांगितलं तसं संग्राम भंडारी सारखी काय माणसं बिश्नोईचं किंवा नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारे होते, त्याला वारकऱ्यांनी त्या संप्रदायामधूनच विरोध केला. वारकरी हे 700 वर्षापासून आलेलं तत्वज्ञान आहे. त्याला उजव्या विचारानं उजवं करू म्हणल्यानं किंवा दुसऱ्या कोणत्या विचारानं आपलं करू म्हणण्यानं वारकरी बदलले जातील इतकं लेचं पेचं ते तत्वज्ञान नाही आहे. त्यामुळं 60% सनातनी तिथं आहे हे पवारसाहेब कुठल्या परिप्रेक्ष्यात म्हणले याचं मलाही आश्चर्य आहे. बर, आपल्यासोबत कीर्तनकार वारकरी आहेत, आपल्यासोबत बंडगर महाराज आहेत. ज्ञानेश्वर बंडगरजी, तुम्ही शरद पवारांच्या वक्तव्याचा कसा अर्थ काढताय? पटतंय का तुम्हाला त्यांचं हे वक्तव्य? नाही, 2-3 गोष्टी आपण याच्यामध्ये बघायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे जे प्रमाण आहे 60 आणि 40% ते कुणाच्या संदर्भात आहे हे अजून नीटपणे मला कळलेलं नाही. पहिली गोष्ट ही खरी आहे की वारकरी संप्रदायातले जे मुखंड आहेत, वारकरी संप्रदायाचे जे प्रतिनिधी म्हणून माध्यमांमध्ये किंवा समाजात चर्चेत आहेत,
अशा लोकांमध्ये जर हे प्रमाण ते सांगत असतील तर ते काही अंशी खरं मानता येईल. पण जे सर्वसामान्य वारकरी आहे, जे संतांच्या विचारांना प्रमाण मांडतात, ते लोक असे नाहीये, प्रतिगामी नाहीये. कारण वारकरी संतांचा जो समतेचा विचार आहे, जो प्रेमाचा विचार आहे, तो विचार पुढे घेऊन जाणारे हे सगळे वारकरी लोक आहेत. एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की साने गुरुजींनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलं. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नव्हता. आता पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नसणं ही गोष्ट वारकरी संत विचारांच्या दृष्टीने बघितली तर चुकीची आहे. कारण पांडुरंग हा सगळ्यांचा आहे आणि तेच संतांचं पण म्हणणं होतं. पांडुरंगाजवळ उच्च निश्चता नाही, सोवळ ओवळ नाही, त्यामुळे सगळ्यांना प्रवेश मिळायला पाहिजे हे संत विचाराला धरून होतं. पण त्यावेळेचं वास्तव असं होतं की वारकरी संप्रदायातले काही जे मुखंड लोक होते, पालखी सोहळ्यातले म्हणा, काही वारकरी फडांचे प्रमुख म्हणा, किंवा जे वारकरी संप्रदायाचे विद्वान, कीर्तनकार, प्रवचनकार असे जे लोक होते, त्यांनी साने गुरुजींना विरोध केला आणि दलितांना प्रवेश नाही मिळायला पाहिजे या प्रकारची भूमिका मांडली. एवढंच काय, जेव्हा दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला तेव्हा त्यांनी आम्ही पांडुरंगाच्या मंदिरावर बहिष्कार टाकतो असं सांगितलं आणि वारकरी संप्रदायातल्या प्रमुख कीर्तनकारांनी, प्रमुख धुरीणांनी पांडुरंगाच्याच मंदिरावरती बहिष्कार टाकला. त्यांना असं वाटत होतं की आम्ही वारकऱ्यांचे गुरु आहोत, प्रमुख आहोत, त्यामुळे वारकरी लोक आता मंदिरात जाणार नाही. पण तसं घडलं नाही. सगळे वारकरी लोक लाखोच्या संख्येनं पंढरपुरात तसेच जात राहिले आणि मग वारकरी लोक जात आहेत हे कळल्यानंतर या मुखंडांनी मंदिरावरचा बहिष्कार मागे घेतला आणि हळूहळू हे सगळेजण मंदिरात जायला लागले. त्याच्यामुळे सर्वसामान्य वारकरी हे संत विचारांना धरून पुढे जाणार आहेत आणि जे वारकऱ्यांच्या नावाने स्वतःच दुकान चालवतात असं आपण म्हणूया. प्रयत्न करतायत असे लोक प्रतिगामी आहेत आणि त्यांचं प्रमाण हे जास्त आहे आणि ते 100-125 वर्षापासून सुरू आहे आणि ते वाढतच आहे. नाही, आणि मला विनायक आंबेकरांना माझा प्रश्न आहे. आंबेकरजी, बरेचदा असा हे होतं की आपण आता डिफरन्शिएट करूनच सांगितलं वणकर महाराजांनी की माध्यमांसमोर येणारा वारकऱ्यांचा एक घोळका आहे आणि वारकरी समुदाय जो खरोखरच विठ्ठलाच्या चरणी लीन, त्यांचा एक खूप मोठा समुदाय आहे, समुद्र आहे मोठा. तर हा जो घोळका आहे, हा घोळका प्रतिगामी वाटण्यासारखा असतो, कारण त्यांना राजाश्रय असतो, त्यांच्या भूमिका ह्या थोड्याशा राजकीय गादीच्या जवळ जाणाऱ्या असतात, थोड्याशा राजकीय विचारांकडे झुकलेल्या असतात, असा एक आरोप होतोय आणि त्यावेळेला तुमच्याकडे बोट दाखवलं जातं. असं आहे की आता महाराजांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे की सामान्य वारकरी हा खरोखर समतेला मानणारा आणि सर्व ज्या रूढी परंपरा त्यांच्या आहेत, प्रथा आहेत, त्या पाळणारा आहे. त्याच्या मनात कुणाविषयी भेदभाव नाही आणि तो विठ्ठलाशी एकलीन आहे, तो विठ्ठलाचा समर्पित आहे आणि त्यामुळे आपण काळजी करण्यासारखं कारण नाही. माध्यमांच्यावर कुणी येऊन काय बोलावं याच्यावर लोकशाहीमध्ये आपण माध्यमांच्या मार्फतच नियंत्रण ठेवू शकतो. ते काही राजकीय पक्षांचं काम होऊ शकत नाही. काही वेळेला राजकीय पक्षांच्या जवळ कुणी आलं आणि काही बोललं याचा अर्थ राजकीय पक्ष त्या लोकांनाच पाठिंबा देतात असं कधीही नसतं. तुम्हाला माहिती असेल तर गेले 4-5-10 वर्षापासून या सरकारने, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निर्मळ वारी नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्याच्यामधून या वारीमध्ये जी काही घाण होत होती वारी गेल्यानंतर ती सर्व दूर झाली आणि आता वारी अतिशय स्वच्छ आणि चांगली केलेली आहे. त्याच्यामध्ये पर्यावरणवाद्यांचा, त्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांचा, स्वयंसेवकांचा, सगळ्यांचा सहभाग असतो. त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पण असतात. मला ना विनायक आंबेकरजी, मला हे कळत नाहीये की तुम्ही वारकरी संप्रदाय म्हटल्यावर त्याला वारी पुरतं बांधून का ठेवताय? वारी ही वारकऱ्याच्या आयुष्यातला एक, त्या 15-20 महिनाभरातला एक इव्हेंट असतो. बाकी वर्षभर ते जिथे कुठे त्यांचं घर असतं, जिथे कुठे त्यांची शेती असते, जिथे कुठे त्यांचा संसार थाटलेला असतो, तिथं वर्षभर ते समाज प्रबोधनाचं काम करतात. ते वारीला जाणारे असतात म्हणून त्यांना वारकरी म्हणतात. हे समाज प्रबोधन आहेत, समाज सुधारक आहेत ते. आपण त्यांना फक्त वारीपुरतं कसं काय बांधून ठेवायचं आणि मग सरकारने वारीसाठी काय केलेलं आहे हे तुम्ही सांगताय. मुद्दा इथे असा आहे की सरकारने वारीसाठी काय केलेलं आहे हा प्रश्नच नाहीये. वारकरी समाजामध्ये कुठेतरी एक धर्मांध शक्तींचा प्रवेश झालेला आहे, हा विषय आहे. हा विषय वारीकडे फारसा घेऊन जात नाही. हा विषय वर्षभर जे वारकरी प्रबोधन करतायत तिकडे जातोय आणि त्याच्यावरती बोट दाखवलं जात आहे.
प्रश्नच नाही. वर्षभर जे वारकरी प्रबोधन करतात ते महाराजांनी आता सांगितलं, प्रबोधन कुणाचं करतात? समाजाचं करतात. आणि त्यांच्या दिंडीमध्ये सहभागी असलेले लोक नैमित्तिक कार्यक्रम, त्यांचे नियमित कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे जर तो सामान्य वारकरी हा जर समतेचा पूजक असेल, समतेला पाठिंबा देणारा असेल, तर कोणी येऊन धर्मांध शक्ती त्यांचं काही मनावरती परिणाम करतील असं शक्यच होणार नाही ना. त्यामुळे आपण ज्यावेळेला हे सत्य मान्य करतो की हजारो लाखो वारकरी हे समतेचे पुजारी आहेत, तर आपण या धर्मांध शक्तींचा बाऊ करण्याचं कारणच काय? हनुमंत पवारजी, कसं आहे की वारकऱ्यांमध्ये जे स्वतःला वारकरी म्हणून घेत आहेत, कीर्तनकार म्हणून घेत आहेत, असे अनेक लोक आहेत ज्यांनी राजकीय पक्षांचे प्रचार सुद्धा केलेले आहेत इनडायरेक्टली. राजकीय पक्षाचे नेते हे म्हणजे असं सुद्धा रुमर्स आहेत की हे स्वतःला म्हणवणारे, स्वयंघोषित म्हणूया आपण त्यांना, स्वयंघोषित वारकरी आणि स्वयंघोषित कीर्तनकार, यांना बरीच फंडिंग असते. राजकीय पक्षांनी त्यांच्या वळचणीला ठेवलेले हे लोक असतात, कारण त्यांचा लोकांमध्ये पोच असतो, कारण ते फेमस असतात, कारण त्यांच्या शब्दासाठी लोक वेडे असतात. नम्रताजी, अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. मी तुमच्या या प्रास्ताविकाशी पूर्ण सहमती दाखवतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेनं अनेक वारकरी कीर्तनकारांना काहीतरी फंडिंग दिलं किंवा काहीतरी केलं अशी चर्चा माध्यमांमध्ये नेहमी असते. तुम्ही ती बोलून दाखवली. आता माझं आवाहन हे राजकीय पक्षांनी याच्यावर, मी कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव घेतलं नाही, ओव्हरऑल सगळ्याच राजकीय पक्षांवरती हे आरोप आहेत. माझा काँग्रेस पक्ष कुठल्याही कीर्तनकाराला कीर्तनामध्ये माझ्या नेत्याचा प्रचार करा असं सांगायचा आगाऊपणा कधीच केला नाही, करणार नाही. पण आता कित्येक कीर्तनकार असे महाराष्ट्रानं बघितले, युट्यूबवर बघितले, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ते भाषण करतात. आताच्या सत्ताधाऱ्यांचं मुक्त कंठाने ते कौतुक करतात. बघा, संतश्रेष्ठ नामदेव रायांनी कीर्तनाची परंपरा घालून दिलेली आहे. कीर्तनामध्ये जे बोलायचं ते अभंगांना किंवा ओव्यांना किंवा संतांची ज्या काही शिकवण आहे, संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याला प्रमाण मानूनच सांगायचं. मग असं असताना मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण, असं असताना मोदी सरकारची नोटबंदी, असं असताना एकनाथ शिंदे साहेबांसारख्या माणसाचं बंड, ह्याच्याबद्दल कीर्तनकार ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये कीर्तनामध्ये बोलतात त्यावेळेस सामान्य वारकरी याला विरोध करतात. संग्राम भंडारेनं ज्यावेळेस संगमनेरमध्ये असंच काहीतरी राजकीय विधान करण्याचा प्रयत्न केला तर वारकरी धर्म मानणाऱ्या, वारकरी संस्कारात बसलेल्या, ऐकणाऱ्या लोकांमधून त्यांना प्रश्न विचारले गेले. माझं म्हणणं, एका राजकीय पक्षानं वारकरी संप्रदायातल्या काही लोकांना हाताशी धरून राजकीय प्रचार केला, याच्या विरोधामध्ये माझ्या राजकीय माणसानं उठून लगेच सगळ्या वारकऱ्यांना बदनाम करणं हे मला मान्य नाही. वारकऱ्यांमध्ये ती शिस्त आहे की कीर्तन कसं करायचं, नामदेव सांगितलं. वारीच्या शिक्षणाची हे वारीमध्ये 700 वर्षाचा इतिहास सांगितलेला आहे. त्यामुळे गाथा ज्ञानेश्वरी मधलं तत्वज्ञानच इतकं मजबूत आहे की त्याला जर कोण गाळबोट लावायचा प्रयत्न करत असेल तर वारकऱ्यांमधूनच ते सहन केलं जाणार नाही आणि ते वारकऱ्यांनीच थांबवलं पाहिजे. दुर्दैवाने हनुमंत पवार, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण दुर्दैवाने ते होत नाहीये ना. दुर्दैवाने ते होत नाहीये. आणि अशामध्ये मग मला बंडगर महाराज, तुम्हाला प्रश्न आहे, अशामध्ये मग वादग्रस्त विधान करणारे हे आता कोण, भंडारे महाराज आहेत त्यांचं नाव आलं, इंदोरीकर महाराजांची अनेक वादग्रस्त वक्तव्य आहेत, कोणीतरी एक निवृत्ती महाराज वाडेकर म्हणून आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला होता, एक कोणीतरी यशवंत थोरात म्हणून महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांनी कीर्तनात काहीतरी आक्षेपार्ह विधान केलं, लोकांनी त्यांच्या घरावर हल्ला केलेला होता. ही अशी ही उदाहरणं आहेत. वारकरी संप्रदायामधनं यांच्याबद्दल ब्र सुद्धा का उच्चारला जात नाही की यांची कीर्तनं ऐकू नका, हे समाज विघातक काहीतरी काम करतात, हे का सांगितलं जात नाही की ती परंपराच नाही तुमची? त्याच्यामध्ये असं आहे की वारकरी संप्रदाय हा काय संघटित रचना असलेला असा संप्रदाय नाही. तो एका अर्थाने लोकशाही प्रधान संप्रदाय आहे आणि त्याच्यात प्रमाणित अशी काही एक अधिकार व्यवस्था नाहीये की कुणी कुणाचं ऐकावं असं. वारकरी संप्रदायात अनेक प्रवाह आहेत. एक फडकऱ्यांचा प्रवाह आहे, एक चातुर्मासातला भजन करणारा एक प्रवाह आहे, वारकरी शिक्षण संस्थांमधून घडणारे कीर्तनकार त्यांचा एक प्रवाह आहे, गाडगे बाबांची एक मोठी परंपरा आहे, त्या परंपरेत हजारो कीर्तनकार पूर्वी होऊन गेलेले आहेत, तशा पद्धतीचं कीर्तन करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय हा एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये एखाद्या कीर्तनकारानं कीर्तनामध्ये काय सांगावं किंवा त्याच्या वादग्रस्त विधानांवर बंदी घालावी किंवा काही कीर्तनकारांवरच बंदी घालावी असं करण्याची व्यवस्थाच मुळात वारकरी संप्रदायामध्ये नाहीये. कारण हा काही त्या अर्थाने संघटित असा संप्रदाय, म्हणजे संघटित अशा अर्थाने की एक रचनात्मक अशी व्यवस्था असलेला आणि एक पदानुक्रम असलेला
असा हा संप्रदाय नाही. म्हणजे इथे कुणी एक अध्यक्ष आहे, कुणी एक सचिव आहे, कुणी एक हे चालक आहे, असं नाहीये. हा वारकरी संप्रदाय सगळ्यांचा आहे. तो लोकशाही प्रधान आहे आणि त्याच्यामुळे त्याचे काही फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत. मग काही वेळा असं होतं की या संप्रदायाचा लोकमानसावर जास्त प्रभाव आहे म्हणून काही लोक याच्यात शिरतात आणि त्यांना जो विचार सांगायचा आहे तो त्यांना सांगता येत नाही किंवा तो लोकाभिमुख होत नाही, म्हणून ते वारकरी संप्रदायाचा वापर करून तो विचार, त्यांचा विचार वारकरी संप्रदायाच्या नावाने समाजात पसरवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्यावर बंधन घालण्याची एक व्यवस्था वारकरी संप्रदाय निर्माण करण्याच्या भूमिकेमध्ये नाही, कारण ते मूळ संत विचारांशीच सुसंगत नाहीये. हा लोकशाही म्हटलं की त्याचा फायदा आणि तोटा आलाच. त्या पद्धतीने वारकरी संप्रदायामध्ये असे काही लोक या पद्धतीची विधानं करत असतील किंवा वारकरी संप्रदायाच्या विचारांशी विसंगत असं काही सांगत असतील तर ते नियंत्रित करण्याची व्यवस्था वारकरी संप्रदायामध्ये नाहीये. नाही, गंमत अशी वाटते मला विनायक आंबेकरजी, की सगळेच राजकीय पक्ष इन्क्लुडिंग तुमचा पक्ष तुम्ही सांगता की आम्ही कुणावरही प्रभाव टाकायला जात नाही, त्यांचे वारकरी संप्रदायाचे स्वतंत्र विचार आहेत, कीर्तनकारांचे स्वतंत्र विचार आहेत, तरी सगळ्या राजकीय पक्षांच्या आध्यात्मिक आघाडी असतात. आणि त्याच्या पुढची प्रश्न पडणारी गोष्ट म्हणजे या आध्यात्मिक आघाड्यांचे जे प्रमुख आहेत ना ते इतर वारकरी संघटनांचे प्रमुख असतात. आंबेकरजी, यावर काय स्पष्टीकरण आहे? नाही नाही, संघटनेमध्ये वेगवेगळे आयाम असावे लागतात, कारण सगळ्या समाजाच्या सर्व वर्गांशी संपर्क असावा लागतो आणि तो संपर्क हा पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशनसाठी असतो. तो काही पार्टीचा त्याच्याकडून काही फायदा असतो असं काही नाही, परंतु सर्वदूर संपर्क ही पार्टीची कुठल्याही गरज असते. मी अतिशय ठामपणाने सांगतो, भारतीय जनता पार्टी कुठल्याही कीर्तनकाराला आमचं नाव घ्या, माननीय मोदींचं नाव घ्या, माननीय देवेंद्रजी फडणवीसांचं नाव घ्या असं सांगण्याचा प्रश्न सुद्धा येत नाही. आणि जे कोणी हे प्रबोधन करणारे असतात कीर्तनकार, हे आता काही कीर्तनकार हे व्यवसाय म्हणून जेव्हा कीर्तनाकडे वळले तेव्हा काही दूर प्रथा, त्याच्यामध्ये काय वाईट प्रथा आलेल्या आहेत. मग काही विनोद करणं किंवा ते विनोद अतिशय छोट्या पातळीचे असणं, कमी पातळीचे असणं, अशा प्रथांचा आम्हीही निषेध करतो. भारतीय जनता पार्टी अशा कुठल्याही कीर्तनकाराचं समर्थन करत नाही आणि भारतीय जनता पार्टी कुठल्याही कीर्तनकाराला कोणत्याही प्रकारच्या इन्स्ट्रक्शन किंवा कोणत्याही प्रकारची विनंती करत नाही. फक्त आमची जी आघाडी आहे ती या वर्गाचे काही प्रश्न असू शकतात, या वर्गाचा काही मदत हवी असू शकते. समाजाचा एक मोठा वर्ग आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत, एवढंच त्याचा अर्थ आहे. हनुमंत पवारांना काही मुद्दा मांडायचा आहे? नम्रताजी, आता बंडगर महाराज असतील किंवा विनायकजी जे बोलले, मला छोटी त्यात भर घालायची की मी एक महाराष्ट्रामधला राजकीय पक्षाचा प्रवक्ता कार्यकर्ता म्हणून या व्यासपीठावरून वारकरी संप्रदायाच्या धुरीणांना, आळंदी देवस्थान असेल, देहू देवस्थान असेल, पंढरपूर देवस्थान आहे किंवा कैकाडी महाराज मठासारखे, तनपुरे मठासारखी वारकऱ्याची मोठी परंपरा असलेली किंवा फडकरी आहेत सगळे, किंवा वारकरी शिक्षण संस्था आहेत, जोग महाराज शिक्षण संस्था आहे, आणखी शिक्षण संस्था आहेत, तर या सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की वारकरी संप्रदायामध्ये राजकीय विचारांच्या, राजकीय प्रचारकांचा प्रवेश होऊ देऊ नका. माझ्याही होऊ देऊ नका, दुसऱ्याचाही होऊ देऊ नका. वारकरी संप्रदाय हा एक विचार आहे, वारकरी संप्रदाय ही एक चळवळ आहे, ती एक आपली संस्कृती आहे. शूद्र राजकीय हेतूसाठी सत्ताधारी जर काही वारकऱ्यांना तुम्हाला बळी पाडत असतील तर वारकऱ्यांना माझं नम्र निवेदन आहे, हात जोडून विनंती आहे की आपला संप्रदाय सत्ता ऐन प्रकारे आणायची, या विचाराच्या लोकांना गैरवापर करायला मुक्तपणे वाव देऊ नका. देहूचं संस्थान असेल, आनंदीचं संस्थान असेल, गोविंदगिरी महाराजांनी एक विधान केलं, त्यांनी भूमिका घेतली, आम्ही स्वागत केलं. आता मुग्धा कर्णिक या नास्तिक मेळाव्याच्या व्यासपीठावर काहीतरी बोलल्या, त्यांच्या मताशी सुद्धा तीव्र असहमती या दोन्ही संस्थांनी दाखवली. पण अनेक मला महाराज असे माहित आहेत जे निवडणुकीच्या अगोदर नरेंद्र मोदी साहेबांसोबतचे फोटो स्टेटसला ठेवतात, देवेंद्र फडणवीस साहेबांसारखेचे फोटो ठेवतात. आम्हीही वारकरी कीर्तनकारांच्या पायाशी नतमस्तक आहोत, आम्हीही वारकरी घरातले आहोत, आम्हीही वारकऱ्यांचा सन्मान करतो. तर वारकरी संप्रदायातल्या धुरीणांना माझी विनंती की तुमच्याकडे राजकीय लोक स्वार्थाने येत आहेत, त्यांचा स्वार्थ तुम्ही ओळखा आणि संप्रदायाचं पावित्र्य आणि वेगळेपण जपा, ही नम्र विनंती. काय आहे माहितीये का, जाता जाता एकच मला सांगावंसं वाटतंय. मला बंडगर महाराजांकडे एक शेवटची कॉमेंट घ्यायला यायचंय. बंडगर महाराज, याच्यामध्ये काय म्हणतात की चुकीच्या प्रवृत्तींचा काळ सोकावत चाललेला आहे. म्हणजे असं असतं की म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, पण काळ सोकावता कामा नये. तर यांना वारकरी म्हणून रोखायचं कसं, थोडक्यात? वारकरी म्हणून रोखण्याचा एक उपाय म्हणजे समाजाची जागृती होणं याच्यासाठी आवश्यक आहे. वारकरी हा समाजाचा एक भाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समाजात जे बदल होतील त्यानुसार वारकऱ्यातही बदल होणारच. त्याच्यामुळं वारकरी संप्रदायाचं पावित्र्य, वारकरी संप्रदायाचं गांभीर्य हे आम जनतेनीच
नीटपणे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा गर्दी जमवण्यासाठी म्हणून मग कीर्तन ठेवायचं आणि अशा कीर्तनकाराचं ठेवायचं की ज्याच्यामुळे गर्दी जमेल आणि आपला चेहरा त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. हे जे चालू आहे एकूण समाजानं त्या समाजातल्या प्रवृत्तींमुळं खरं म्हणजे अशा कीर्तनकारांना बळ मिळतंय. तर हे सगळं रोखण्यासाठी समाजाची जागृती करणं जास्त महत्वाचं आहे. कीर्तन तर आहेच, पण कीर्तनाबरोबरच इतर जी माध्यम आहेत त्या माध्यमातूनही संत विचार नीटपणे समाजात पोहोचवला गेला पाहिजे. वारकरी संप्रदायाचं पावित्र्य काय आहे, गांभीर्य काय आहे, हे नीटपणे जर जनतेत पोहोचलं तर मला वाटतं की असे प्रकार कमी होतील, त्याला आळा बसू शकेल. नाही, आणि असे प्रकार करणाऱ्यांवरती खरं तर राजकीय पक्षांनी इनिशिएटिव्ह घेऊन सुद्धा वचक ठेवायचं काम केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं की ज्यांना कुणाला 60% वारकरी धर्मांध असल्याचं वाटत असेल त्यांनी एकदा वारीच्या काळात सासवडच्या घाटामध्ये जो उंच विठोबा आहे त्याच्या पायाशी उभं राहून खाली असलेला वारकऱ्यांचा सागर बघावा. तितकाच जनसागर हा रोटीबेटीच्या घाटातनं तुकोबांच्या पालखीसोबत सुद्धा जात असतो. इकडे ज्ञानोबांच्या पालखीतनं सासवडच्या घाटातनं जात असतो. हे जर 60% यातले लोक जर धर्मांध असते तर वारी आज शांतपणे पार पडू शकली नसती. त्यामुळे शरद पवार यांना जे म्हणायचंय ते आता बंडगर महाराजांनी जसं सांगितलं की माध्यमांसमोर येणारा एक जो वारकऱ्यांचा घोळका आहे, जो कायम वारकरी किंवा कीर्तनकार म्हणून स्वतःला म्हणून जनतेमध्ये काय काय सांगत असतो, अशांपैकी जर 60% त्यांना म्हणायचे असतील किंवा इतर कुठल्या परिप्रेक्षात म्हणायचं असेल तर त्यांनी ते स्पष्ट केलेलं बरं असेल. कारण समस्त वारकरी जो आज विठ्ठलाच्या चरणी लीन झालेला आहे त्यातला 60% समाज जर धर्मांध असता तर आज आपण या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायची हिंमतच करू शकलो नसतो. त्यामुळे यामधला ज्याला काही अर्थ ज्याने काढायचा आहे त्याने तो काढावा. त्यातलं राजकारण फक्त दूर ठेवून सारासार विचार सर्वसामान्य जनतेने आपल्यासारखं करावा एवढीच अपेक्षा. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.